स्वतःचं प्रेम मिळवण्यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या स्तराला जाऊ शकते याचं माणुसकीला काळीमा फासणारं उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातून पुढे आलंय. प्रेमाला विरोध केल्यानं एका मुलीनं प्रियकराच्या मदतीनं आपल्याच पोलीस वडिलांची हत्या केली आणि विशेष म्हणजे त्याचा उलगडा तब्बल 3 वर्षानंतर झालाय. पाहूयात हे धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे आणि या संपूर्ण गुन्ह्याचा छडा पोलिसांनी नेमका कसा लावला. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. आर्या बाल्लावार आणि आशिष शेडबाके यांचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मात्र आर्याचे वडील पोलीस हेड कॉन्स्टेबल जयंत बाल्लावार यांना या प्रेमसंबंधाची कुणकुण लागली होती. वडील जयंत बाल्लावार यांचा या प्रेमसंबंधाला कडाडून विरोध होता आणि यावरूनच त्यांनी आर्याला अनेकदा मारहाणही केली होती. वडिलांचा हा विरोध आपल्या प्रेमाला अडथळा ठरतोय हे समजून या प्रेमी युगलांनी आपल्याच वडिलांचा कायमचा काटा काढण्याचा प्लॅन आखला. तशी योजना बनवली. मुलगी आर्या आणि तिचा प्रियकर आशिष या दोघांनी मिळून जयंत बाल्लावार यांना जीवे मारण्याचा प्लॅन आखला. विष मिळवण्यासाठी आर्याचा प्रियकर आशिषनं आपल्या मावशीच्या मुलामार्फत चैतन्य गेडाम याच्याशी संपर्क साधला. चैतन्यने 5,000 रुपयांच्या बदल्यात एका काचेच्या बाटलीत एक घातक विष आणून दिलं. 25 एप्रिल 2023 रोजी आर्यानं संधी साधून आपल्या वडिलांना मिल्कशेक मधून हे विष पाजलं. मिल्कशेक पिल्यानंतर काही वेळातच ड्युटीवर जात असताना जयंत बाल्लावार यांना चक्कर आली. त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच जयंत बाल्लावार यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी पोलिसांनी मर्ग दाखल केला, परंतु आर्या बाल्लावार हिनं खोटा जबाब देऊन सर्वांचीच पोलिसांची देखील दिशाभूल केली. हत्या केल्यानंतर हे दोघेही म्हणजेच आर्या बाल्लावार आणि आशिष शेडमाके 2025 मध्ये चंद्रपूर पोलीस दलात अधिकृतपणे भरती झाले. त्यांनी प्रशिक्षणही पूर्ण केलं. या गुन्ह्याचा उलगडा होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आर्या आणि आशिष यांच्यातील बिनसलेले प्रेमसंबंध ठरले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. वारंवार त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची. या सततच्या वादाला कंटाळून, या सततच्या भांडणाला कंटाळून भीतीपोटी आशिष शेडमाके यानं स्वतःच रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन या हत्येची कबुली दिली. सुरुवातीला पोलिसांनी या अर्जाकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं नव्हतं, परंतु जेव्हा 3 वर्षापूर्वीच्या मर्ग रिपोर्टचे आणि वैद्यकीय अहवालाचं पुनर्वलोकन करण्यात आलं, त्याचा रिव्ह्यू घेण्यात आला, तेव्हा जयंत बाल्लावार यांचा मृत्यू विष प्रयोगामुळे झाल्याचं स्पष्ट झालं. रामनगर पोलिसांनी या प्रकरणी आशिष शेडमाके, आर्या बाल्लावार, चैतन्य गेडाम आणि एका विधी संघर्ष बालकावर भारतीय दंडविधान कलम 302, 120ब, 201 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला. या चारही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयानं त्यांना 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वडिलांच्या हत्येनंतर 2 वर्ष आरामात पोलीस दलात सेवा देणाऱ्या या आरोपींचं सत्य समोर आल्यानं पोलीस दलाची प्रतिमा आता मलिन झाली आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होतीये. या पकडण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.